कुठून आलात आजी? आम्ही का जाणीफळ दाभाडी भोकरदन तालुका जालना जिल्हा इथून आलो। आमचं गाव आम्ही आता आरक्षणाला चाललो। आमचं गाव खुद्द जाणीफळ आहे। तुम्ही आता थेट मुंबईला जाणार का? आता थेट मुंबईला जाणार। आरक्षण दिलं तरच घरी जाणार, नाही तिथंच थांबणार। सगळं साहित्य आणले आम्ही घरून। काय काय आणलं? आम्ही का पीठ आणलं, साखर आणली, पत्ती आणली, तेल आणलं, साबणी आणल्या, सोडा आणला, तिखट आणलं, मीठ आणलं, पीठ आणलं, साबण आणली। 2 दिवसापासून कुठं आंघोळी केल्या? 1 दिवस आता आज तळ्यावर केल्या। आणि काल एका बाईनं पाणी दिलं आम्हाला। जेवणाची सोय झाली का आतापर्यंत? जेवणाची सोय आम्ही काही घरून आणलं होतं, काही असं भंडारवर जेवलो। समाज बांधव करायला सोय? हा, करून राहिला। आम्हाला काही निपूर नाही पडली। आमच्या गावाल्यानं भरपूर दिलं आम्हाला। आपल्याला आरक्षण कशाला पाहिजे? आपल्या मुलं बाळा करताना शिकले पाहिजे म्हणून का? मुलं शिकले पाहिजे। मुलाचे मुलं आमच्या मुलाची मुलं, त्याच्याकरता आम्ही आज थंडीत उन्हात येऊ राहिलो। आमच्या जीवाची आम्हाला परवा नाही, पण आमच्या लेकरा बाळाची सोय झाली पाहिजे। आणि आम्ही दिलं आरक्षण तर बरं नाही, तिथंच राहू मुंबईत का? हा मग। एक मराठा, एक मराठा। मनोज पटेल, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी ही सर्व मंडळी, आम्ही सर्व मंडळी भोकरदन तालुका जालना जिल्हा या ठिकाणून आलो आहोत। आजचा दुसऱ्या दिवसाची भोजन व्यवस्था या ठिकाणी श्रीगोंदा आणि पारनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी दुपारच्या भोजनाची व्यवस्था आहे। आज दुसरा दिवस, 2 दिवसाची जी व्यवस्था होती ती समाज बांधवांनी या ठिकाणी खूप छान पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। सरकारला समाज बांधवांनी दाखवून दिलं की या ठिकाणी आमचा एकही मराठा बांधव या ठिकाणी घरी राहणार नाही। आणि त्या माता मंडळी या सुद्धा आरक्षणाच्या या लढ्यामध्ये मनोज दादाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या लढ्यामध्ये सामील झालेला आहे। बघा, त्यांचं 60-70 वर्ष वय आहे की त्यांची अशी प्रतिक्रिया आहे की या ठिकाणी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईहून परत येणार नाही। जोपर्यंत मनोज पाटील त्या ठिकाणी उपोषण करतील, मनोज पाटलाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला सुद्धा या ठिकाणी बसणार आहे। ही सर्व समाज बांधव या ठिकाणी रस्त्याने खूप मोठी या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहेत। या ठिकाणी या सेवेचं योगदान खूप मोठं आहे, अनमोल आहे। लाखोच्या संख्येनं मंडळी ही मनोज दादाच्या सोबत आहे। कमीत कमी 70 ते 80-90 हजार गाड्यांचा ताफा या ठिकाणी 40 किलोमीटर पाठीमागे, 40 किलोमीटर समोर असा खूप मोठा भोज फाटा या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांच्या सोबत आहे। कमीत कमी 10 लाख लोक ही मनोज पाटलांसोबत पायी प्रवास करत आहे। या निमित्ताने मी सांगू या गोष्टीकडे त्वरित घेतला पाहिजे। यांची जी मागणी सरसकट आरक्षणाची ती त्वरित मान्य केली पाहिजे। एक मराठा, मनोज जरांगे पटेल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे पटेल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। तुम्ही नाश्ते करून घ्या आता, थांबा।